तास। मान खटावच्या शेतकऱ्याचा ऐतिहासिक विजय, संघर्षामुळे 3 पाणी आवर्तने मंजूर, पाण्यावर कुणाची मक्तेदारी नाही। मुक्तागिरी वृत्तसेवा बिदाल दिनांक 29 मान खटाव तालुक्यासाठी पाण्याच्या हक्कासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाला अखेर यश आले आहे। जलसिंचन मंडळाने मान खटाव तालुक्यास 3 पाणी आवर्तने देण्याची अधिकृत व्यवस्था केली असून त्यानुसार आज पहिल्या आवर्तनाचे पाणी मान तालुक्याच्या पूर्व भागात पोहोचले आहे। या पार्श्वभूमीवर जांभुळणी गावात शेतकरी महिलांनी पाण्याचे पूजन करून आनंद साजरा केला। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, हा कुणा एका नेत्याचा विजय नाही, हा 30 एप्रिल 2025 रोजी म्हसवडमध्ये अर्धनग्न मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्याचा विजय आहे। त्या संघर्षाची फळे आज पाण्याच्या रूपाने शेतापर्यंत पोहोचली आहेत। करचे यांनी सांगितले की त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याशी झालेल्या प्रत्यक्ष चर्चेनंतर मान खटाव तालुक्यास जानेवारी, मार्च आणि मे या 3 टप्प्यात पाणी आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता मान खटावच्या शेतकऱ्यांना नियोजनबद्ध शेती करणे शक्य होणार आहे। यावेळी करचे यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवत म्हटले, ज्या गावात कमी मते मिळाली तेथे पाणी नाही, ज्या गावात जास्त मते मिळाली तेथेही घाणेरडे पाणी, राजकीय भूमिका आज मोडीत निघाली आहे। पाणी कुणाच्या मालकीचं नाही, मान खटावमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाण्यावर समान अधिकार आहे आणि तो अधिकार आज प्रत्यक्षात सिद्ध झाला आहे। गेल्या वर्षी कागदावर पाणी मंजूर दाखवून प्रत्यक्षात ते दुसरीकडे वळवण्यात आले होते। शेवटच्या टोकावरील गावावर अन्याय झाला होता। पाण्यासाठी राजकारण करणाऱ्यांना हा थेट इशारा आहे। शेतकऱ्याच्या हक्कावर पुन्हा डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला तर मान खटाव शांत बसणार नाही, असा ठाम इशाराही महेश करचे यांनी दिलाय। TS न्यूज। शेतकरी अत्यंत आनंदित झालेले आहेत, कारण आज आमच्या भागात जानेवारी महिन्यातच पाणी आलंय। खरं तर या पाण्यासाठी मागच्या वर्षी आम्हाला म्हसवडमध्ये अर्धनग्न मोर्चा काढावा लागला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला पाणी मिळालं होतं। या भागामध्ये पाण्यावरून जे अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे की इथल्या या भागाचे जे आमदार आहेत, या राज्याचे जे सन्माननीय ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार की या गावात जर मला कमी मतं मिळालीत तर या गावात मी पाणी देणार नाही, या गावात जर मला जास्त मतं मिळालीत तर त्या गावाला मी पाणी देणार आहे आणि या पाण्याचा मालक मीच आहे किंवा हे फक्त याच्यावरती पाण्यावर माझाच अधिकार आहे, असा जो त्यांचा भ्रम आहे तो भ्रम आज तुटलेला आहे, मोडून पडलेला आहे। आज जे मान खटाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पाणी आलंय, या सगळ्या पाण्याचं श्रेय म्हसवडला मागच्या वर्षी 30 एप्रिलला जो शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा निघाला होता, त्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा हा विजय आहे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे। त्यामुळं आमची जी मूळ मागणी होती की या भागाला वर्षातून पाण्याची 3 आवर्तनं मिळावीत आणि टेल टू हेड या पद्धतीनं समान पद्धतीनं पाण्याचं वाटप व्हावं, कारण या पाण्यावरती इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा समान अधिकार आहे। आज इथल्या शेतकऱ्यांचा विजय झाला आहे, इथल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय झाला आहे आणि म्हणून आज पाणी आज या भागात आलंय। आज जानेवारी आहे, आज पहिलं आवर्तन आलंय, मार्चमध्ये पुन्हा दुसरं आवर्तन येईल आणि मेमध्ये पुन्हा तिसरं आवर्तन येईल। त्यामुळं या पाण्यात कुणीतरी मी पाण्याचा मालक आहे, या पाण्याचं राजकारण जे करू पाहतायत त्यांना हा शेतकऱ्याच्या संघर्षानं दिलेला हा उत्तर आहे की ह्या पाण्यावरती इथल्या शेतकऱ्यांचा सगळा अधिकार आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये माझी आपणा सर्वांना या सगळ्या माध्यमातून जे कोणी सत्ताधारी असतील किंवा जे या सगळ्या समाजकारणात राजकारणात काम करतात त्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावरती राजकारण न करता शेतकऱ्यांचा त्या पाण्यावरती हक्क आहे आणि त्याला त्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, एवढीच आमची या शेतकऱ्यांची रास्त भूमिका आहे।